ना, बरोबर ना? 100% निर्व्यसनी राहा आणि जिद्दी बना आणि आपली संस्कृती पहिली सगळ्यात जास्त पहिली संस्कृती जपा. सर्वात महत्त्वाचं आहे ना, संस्कृती जपायला शिका. बस विषय काहीच नाही. पूर्ण सर्व धर्म आज जगातले जे त्याची संस्कृती जपतात ते त्याच्यापेक्षा आहे ना, आपला हिंदू धर्म इतका श्रेष्ठ आहे का आपली संस्कृती जपल्यावर ते आता ऑटोमॅटिक आपल्या धंद्यामध्ये चालना होत राहते ना. आपल्या माणूस आपण ओळखायला सुरुवात केल्यावर प्रत्येक उद्योगधंदा जोरात चालतो आणि कोणत्याही गोष्टीची अडचण येत नाही. हे मला आजचा अनुभव आहे ना. ज्यावेळेस मी संस्कृती जपाय प्रत्येकजण संस्कृती जपतंय. ज्यावेळेस आपण स्वतः जर निर्णय घेतला आईवडिलांची सेवा आणि संस्कृती जपायला सुरुवात केली तर कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही. आईवडील सांगतील तसे त्या पूर्व दिशेने चाला. प्रत्येक गोष्टीला कोणत्याच गोष्टीला अडचण येणार नाही. आणि आजचा तरुण वर्ग फक्त विरोधातच बोलत राहतो. कोणी असू चांगलं सांगितलं तरी ऐकत नाही. पण मग 100% त्यांनी प्रत्येक गोष्टीचं ऐकणं हे फार गरजेचं आहे. कोणत्याही गुरुकुलमध्ये जरी गेलं तरी शिक्षण घेणं. गुरुकुल आता बाबाजींसारखे आता मोठमोठे आता अनुष्ठान वगैरे करतात. हे सुद्धा करणं ठीक आहे. आज बाबाजींचं असं म्हणजे जवळपास जर अनुष्ठान बसले तर आजचा तरुण वर्ग मते आज जगाच्या पाठीवर म्हणजे आपण भारतात जरी धरलं जगाच्या पाठीवर जरी धरलं तर जयंत शांतिगिरी महाराजांसारखे संत म्हणजे इतके आहे का यांनी तरुण वर्गासाठी इतकं काही करून ठेवलं आहे का हे अनुष्ठान जो पैसे त्यांना ज्याच्यात जास्त तरुण वर्ग राहतो. बाबाजी जास्त तरुण वर्गांना जास्त जोर देते. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक यांच्यासाठी जास्त बाबाजींनी गुरुकुल वगैरे काढले अनुष्ठान परंपरा चालू केली. ह्या गोष्टीमुळं मग बरंच मा हिशोबाने आता मी त्या क्षेत्रात आहे ना बरंच फरक पडत चालला. आता मी पाहतोय काही गोष्ट का आत्ताचे एवढे पोरं ते काय नाही ते व्यसन करत्या. पण ज्यावेळेस ते अनुष्ठान करतात ना मी पण रिॲलिटी बघा मी त्या गोष्टीतूनच निघालो. ज्यावेळेस मी अनुष्ठान केलं त्याच्यामुळे बाबाजींनी चांगला मार्ग मला दाखवला बा असं ही गोष्ट करायला पाहिजे. आणि संस्कृती 100% जपली तर या गोष्टी होईल. आणि ज्यावेळेस मी खात्रीशीर सांगतो कुणी असो तरुण वर्ग किती असला तरुण वर्ग का त्यांना फक्त जनार्दन स्वामींचं शांतिगिरी महाराजांचं अनुष्ठान जरी केलं तरी तो आयुष्यात त्याचं कल्याण होईल हे चॅलेंज करून सांगतो मी तुम्हाला. याच्या पुढं काहीच बोलू शकत नाही. जय बाबाजी जय महात्माजी. धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य वेळ दिला वारुंशे भाऊ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभारी. जय बाबाजी जय महात्माजी. जय बाबाजी.